डायमंड कंपनी समोर जे विहंग गार्डन ही जी इमारत आहे त्याचे एकंदर ए आणि बी असे दोन बिल्डिंग आहेत। त्या बी बिल्डिंग मध्ये दोन विंग आहे, B1 B2 13 मधली इमारत आहे। 2008 च्या आधी यातला सगळा सदनिका प्रताप सरनाईक यांनी विकल्या। लोक 2008 पासून तिथे राहायला गेले। आज 2020 झाली, अजूनपर्यंत त्या दोन्ही इमारतीला ऑक्युपेशन सर्टिफिकेट वापर परवाना मिळालेला नाही। फक्त एवढंच नव्हे तर या B1 आणि B2 चे वरचे अनेक मजले अनधिकृत आहे। त्याला FSI TDR नाही। त्याला पाडण्याचा आदेश 2012 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव यांनी दिला होता। एका महिन्यात सरनाईकनी TDR आणावा, बाकी सगळं पूर्ण करावं, अन्यथा त्या मधले पाडण्यात येणार असा आदेश। निकालपर्यंत संजय वाघुले आणि मी आम्ही दोघे विहंग गार्डनची पण भेट घेतली, महापालिकेचे संबंधित बिल्डिंग डिपार्टमेंटचे अधिकारी इंजिनियरची भेट घेतली, तक्रार कमिशनरशी पण माझं बोलणं झालं। क्या 2020 झाला, अजूनपर्यंत ठाणे महापालिकेने कारवाई का केली नाही? माझा प्रश्न उद्धव ठाकरेजी यांना आहे की प्रताप सरनाईक तुमचा सागिर्द आहे, चेला आहे, अशा प्रकाराने अनधिकृत बांधकाम करतात, मध्यमवर्गीयांना विकतात आणि नंतर पळून जातात। कारण की ह्या दोन कंपन्यांनी मिळून बांधले, त्यातली एक कंपनी बंद झाली। आता अडकणार कोण? तर तिथे जो फ्लॅट घेणारा मध्यमवर्गीय। याच बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर प्रताप सरनाईक आमदार साहेब स्वतःचं ऑफिस आहे। याच बिल्डिंग मध्ये 12 आणि 13व्या मजल्यावर प्रताप सरनाईकचा घोटाळेबाज पार्टनर अमित चंदोळे राहतोय। या विषयात प्रताप सरनाईक यांनी फोर्जरी केली आहे, फसवणूक केली आहे, म्हणून त्याच्या विरोधात IPCचा अंतर्गत कारवाई व्हावी अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे। हे जे अनधिकृत मजले आहेत, पूर्ण बिल्डिंगला परवाना मिळाला नाहीये, त्या संदर्भात ठाणे महापालिकेने ताबडतोब कारवाई करावी आणि हे 12 वर्षाचं अनधिकृत बिल्डिंग त्या संबंधात जे ठाणे महापालिकेचे अधिकारी असेल त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ठाणेचे महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी ताबडतोब यासाठी एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे। 12 मध्ये अनधिकृत मधले पाडण्याचा आदेश झाला। 8 वर्षात तिथले अनेक फ्लॅट याचे आर्थिक व्यवहार झाले। 2008 मध्ये प्रताप सरनाईकनी ऑक्युपेशन सर्टिफिकेट मागितलं होतं। ठाणे महापालिकेने सांगितलं तुम्ही अनधिकृत बांधकाम केलंय, तुम्हाला OC मिळणार नाही। तर 2008 नंतर ज्यांना ज्यांना फ्लॅट विकले गेले त्याची नुकसान भरपाई कोण करणार? उद्धव ठाकरेजी यांनी उत्तर द्यावं। भाजपकडून या संदर्भात काही गुन्हा दाखल करण्यात शुक्रवारी मी स्वतः संबंधित ठाणे पोलीस स्टेशन मध्ये आमच्या सहकार्यांसह जाणार आहे। प्रताप सरनाईकनी फसवणूक केली आहे, फोर्जरी केली आहे, चिटिंग केलं आहे, याच्या विरोधात आम्ही तक्रार देणार आहोत। ठाणे महापालिकेमध्ये आम्ही काल तक्रार केली। आणि याचे पेपर्स मी सोबत दिलेत आहे, म्हणजे
विधिमंडळात असा आरोप केला जातो. महापालिकेला तुम्ही कॉपी कधी दीपक फोटो काढून झाला विधिमंडळात असा आरोप केला जातो की प्रचार संघटनांवर केंद्र सरकार म्हणजे ईडीचा वापर केला जातो. सर इकडे जरा एक मिनिट देतो, एक मिनिट जरा. मोबाईल हो यार मागे ना यार पुढे ना पाहिजे माझं पण लाईव्ह चालू आहे तुला पण सर किती माळे इमारती आहे जे हा बोल, सॉरी प्रश्न विचार. प्रताप सरनाईक विधिमंडळात असा आरोप झाला की ईडीचा वापर केला जातो केंद्र भाजपा. हे जे मी आज जे पुरावे दिले आहेत हे उद्धव ठाकरे साहेब यांचे ठाणे महापालिकेचे आहेत. जे फाईल मी काल पूर्ण फाईल बघितली, जवळजवळ 22 पानं आहेत, 3 फाईली आहेत. त्यात केंद्र सरकारचे कागद पण नाही आहेत. उद्धव ठाकरे साहेब, तुमचा इथे गुन्हा झालाय, तुम्ही त्या गुन्हेगाराला संरक्षण देतात. तुमच्या आशीर्वादाखाली अनेक वर्ष ठाणे महापालिका आहेत. तुम्ही चोरी लबाडी करायला शिकवतात का? तुम्ही चोरांचं संरक्षण करतात. याच्या संबंधी उद्धव ठाकरेंनी देणं उत्तर द्यावं ना. विधानसभेत बोलतात, इथे उत्तर द्या ना जनसभेत. ही फसवणूक तर उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने झाली. कारण की ठाणे महापालिकेने 2012 मध्ये आदेश दिले होते, मी नव्हते दिले. आणि 2012 ते 2020 आजपर्यंत का ठाणे महापालिकेने ऍक्शन घेतली नाही? आणि तक्रार कोणी केली होती तेही नाव सांगतो. तक्रार केली होती 2012 मध्ये नगरसेवक नजीब मुल्लांनी. हे सगळे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला जो पाहिजे तो कागद मी देणार. मी टीव्हीवर बोलतोय तर माझं स्पष्ट म्हणणं, उद्धव ठाकरे स्वतः घोटाळेबाजांचं संरक्षण करतायत आणि त्यामुळे हे अधिक चिटिंग आणि फ्रॉड करतायत. सेना वाले अभी बोल रहे हैं कि अब तक अर्नब गोस्वामी और हमारे राउत का मुद्दा आने के बाद प्रताप सरनाईक उसके बाद बीजेपी अब जो है मुखर हो गई है. इसके पहले क्यों नहीं शिकायत की? अब तक बीजेपी क्यों सोई थी 8 वर्षों तक? ऐसा शिवसेना का कहना है. इसके बाद इस संदर्भ में क्या कहना था? 8 साल तक बीजेपी क्यों चुप रही? मैं शिवसेना प्रमुख से एक ही बात करना चाहूंगा कि जो घोटालेबाज है उनके पर वो कार्रवाई करेंगे कि बीजेपी के आक्षेप करेंगे? जो मध्यम वर्गीय, इसमें सैकड़ों मध्यम वर्गीय को लूटा. अब ये जानकारी मुझे अगर आज कोई नई जानकारी मिलती है तो मैं आज ही बोलूंगा ना. और ये जानकारी मुझे कब कैसे मिली वो भी मैं 2 दिन में बताऊंगा. उद्धव ठाकरे जी, जो उनकी सरकार, उनकी पार्टी, उनके नेता घोटाले करते, जनता को लूटते, उसके बारे में एक शब्द भी नहीं बोलते. मैं एक एडिशनल आज की घटना बताता हूं. मुंबई उच्च न्यायालयाने कांजूर कारशेडला स्टे दिला. ही लबाडी फोर्जरी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या सरकारने केली होती. कारण की कांजूर कारशेडचे सगळे डॉक्युमेंट त्यांच्या फाईलीत होते. कलेक्टरनी जे जमीन देताना लिहिलं आहे हायकोर्टात या संबंधी सुनावणी चालू आहे. तर उद्धव ठाकरे साहेब आणि ठाकरे सरकार म्हणतात हम करे तो कायदा. आता हायकोर्टाने स्टे दिला, त्यामुळे 5 वर्ष मेट्रो रखडलंय. 5,000 कोटीचं नुकसान झालं. उद्धव ठाकरेजी यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे. 5,000 कोटीचं नुकसान ते कुठून भरणार आहे ते सांगितलं पाहिजे. जे प्रवासी आहेत त्यांच्या माथ्यावर 10 रुपये मेट्रोच्या एडिशनल तिकीट भरावं लागणार, ते होता कामा नये. आणि ठाकरे परिवारचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तिथे जाऊन फोटो काढत होते, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. शिवसेनेचं असं म्हणणं आहे की हा मेट्रो प्रकल्प सर्व लोकांसाठी, तर तुमचा विरोध का होतो?
हा प्रश्न माझा उद्धव ठाकरे नाहीत की 15 वर्ष काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं, एक दमडीची मेट्रोचं काम झालं नाही. देवेंद्र फडणवीसच्या काळात 1.25 लाख कोटीचे मेट्रोचे प्रकल्प सुरू झाले. आरे कारशेडचं काम जोरात सुरू झालं होतं, तर त्या तिथे अडथळा घालण्याचं काम तर शिवसेनेने केलं. आता जी जमीन तुम्ही दुसरी घ्यायला गेलात ते मनोज सौनिक समितीने सांगितलं होते ही गैरकायदेशीर आहे, हायकोर्टाचा स्टे आहे, हायकोर्ट तुमच्या विरोधात जाणार हे मनोज सौनिकनी सांगितलं होतं. आणि मनोज सौनिकला उद्धव ठाकरेजींनी नेमलं होतं. पण उद्धव ठाकरे सांगत होते तुम्ही लिहा इथे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात. त्या अधिकाऱ्यांनी नाही लिहिलं, उद्धव ठाकरेजींनी सही केली. याची भरपाई उद्धव ठाकरेजींनी करावी लागणार. आता कळतंय की जिल्हाधिकारी आणि MIDचे अधिकारी कोर्टामध्ये गेलेत की परवा दिवशीचा जो निर्णय दिलेला की कोर्टाने की जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द करून पुन्हा सुनावणी केली. हायकोर्टाने आदेश दिला रे आता दिला सकाळी, आज सकाळी दिले. विषय संपला. सामनामध्ये पण याबाबत आयुक्तांवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत की मिठाचा खडा म्हणून केंद्र सरकार. माझं परत हे म्हणणं आहे की उद्धव ठाकरेजी मध्ये हिंमत असेल तर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाऊन का सांगत नाही हो? तिथे जाऊन सांगा ना. आता त्यांनी सांगावं. काल विधानसभेत त्यांनी प्रस्ताव केला आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला दाद देणार नाही. त्यांनी याच्यात पण करावं ना. उद्धव ठाकरे साहेब शिवसेना फक्त गुंडगिरी आणि दादागिरी करते हे काय आहे? हे काय आहे? 12 वर्ष मध्यमवर्गीयांनी फसवणूक केली ना, तशा प्रकाराने फसवणूक मेट्रोच्या बाबतीत उद्धव ठाकरेजींनी केली आहे. जी मेट्रो 6 महिन्यात सुरू होणार होती, फक्त राजहट आणि बालहट पोटी त्यांनी मुंबईकरांचं नुकसान केलंय. हायकोर्टाचा स्टे 2016चा आहे, 2020चा नाही. स्टेच्या विरोधात त्यांनी काम केलं म्हणून पडली. अधिकारी पण काय दोषी आहेत असं वाटतं? विहंग गार्डन संबंधी अधिकारी पण तेवढे दोषी आहेत का? काही अधिकारी पण दोषी आहेत. मी वाक्य वापरलं ना, ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हावी, त्यामध्ये तिन्ही मागणी केल्या नाही. ते वाक्य वापर. 2012 पर्यंत तुम्ही सत्तेत होते शिवसेनाबरोबर. आता शिवसेना सांगायचं की त्यावेळी काला जरा तो का बीजेपीने का नाही आलं? मला एक समजत नाही हो, तेव्हा काय आरोप केला, आताच का आरोप करताय? मला एक गोष्ट समजत नाही. कोणी चोरी केली, फ्रॉड केली, फोर्जरी केली तर काय काय वेळी शिवसेनेचे नेते त्या फोर्जरी संबंधी बोलतच नाही. फोर्जरी आहे की नाही, चोरी आहे की नाही, लबाडी आहे की नाही. आणि लबाडी असेल ते चोरी पकडली जाणार त्याच वेळी बोललं जातं. मला ही माहिती कशी मिळाली? मला ही माहिती फक्त 15 दिवसापूर्वी मिळाली. आणि ते 15 दिवसात मी सातत्याने रोज ठाणे महापालिका त्याच्या अधिकारी त्यांच्या संपर्कात आहे. संजय वाघुले आमच्या महापालिका गटनेत्यांनी या कामात इंटरेस्ट घेतला. काल आम्ही प्रत्यक्ष गेलो दोन्ही ठिकाणी. म्हणून 15 दिवसापूर्वी माहिती मिळाल्यानंतर होमवर्क तर केलं पाहिजे कोणत्याही गोष्टीला बोलायचं. आता काढण्याचा उद्देश काय? 15 दिवसापूर्वी माझा परत प्रश्न आहे, डू वी वॉन्ट टू, आय हॅव नॉट सेड डू यू, डू वी वॉन्ट टू प्रोटेक्ट प्रताप सरनाईक की ज्यांनी एवढी लबाडी फोर्जरी करून मध्यमवर्गीयांना फसवलं, आता ते बेघर होणार. डू वी वॉन्ट टू प्रोटेक्ट देम? उशिरा काढणं म्हणजे मला आता माहिती मिळाली, पण शिवसेना महापालिका आयुक्त आणि उद्धव ठाकरेजींना तर माहित होतं ना. हा प्रश्न त्यांना विचारा ना की 8 वर्ष आणि 12 वर्ष तुम्ही दाबून का ठेवलं? प्रोटेक्ट तर त्यांनी केलंय. एक दुसरा एक विषय आहे, तुम्ही सत्तेत होते. अरे बाबा त्यामुळे कारवाई झाली ना 2012 मध्ये, तोडण्याचे आदेश दिले गेले. त्यानंतर त्यांनी अपील केली तर त्यावेळेला त्याला
म्हणजे 1 महिन्याची मुदत दिली गेली आता आमदारांचं की पत्र 1 महिन्यात नाही ते- माळे अनधिकृत आहे का एकंदरीत आहे आणि का वाटतं आयुक्तांकडनं काय सकारात्मक भूमिका या नवीन आयुक्तांकडून मिळाली? सकारात्मक भूमिका प्रताप सरनाईकच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने पहिलं क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू केलं पाहिजे, ज्यामुळे दुसरा कोणी अशा प्रकाराने मध्यम वर्गीयांची फसवणूक बंद करणार. सकारात्मक भूमिका म्हणजे कायद्याचं पालन केलं पाहिजे. ठाणे महापालिकेचा संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारलं पाहिजे. आणि किती मजले आणि किती स्क्वेअर फीट नंतरची गोष्ट आहे. पहिली गोष्ट ती आहे की 2008 मध्ये ओसी मागितलं होतं. 2008 मध्ये त्यावेळेला ठाणे महापालिकेने विहान गार्डन बिल्डिंग A1, A2, A3, A4 4चं ओसी दिलं आणि B1, B2 नाकारलं, कारण की अनधिकृत बांधकाम आहे. तर प्रश्न प्रताप सरनाईकला विचारला पाहिजे की 2008 मध्ये घोषित झाल्यानंतर 12 वर्ष तुम्ही ते फ्लॅट विकले आणि लोकांची फसवणूक केली पाहिजे. म्हणून त्या दोन्ही बिल्डिंगला ओसीच नाही आहे. म्हणजे अनधिकृत किती आहे तो नंतर विषय येतो. आता ओसी नाही, तो मालक जर कुठे विकायला गेला 12 वर्षानंतर विकू, तो विकता देणार नाही. त्याला घेणारच नाही ना. कोण घेणार? बँकेचं कर्ज पण नाही मिळणार. आता संजय वाघुळे एक दुसरा विषय सांगतात. प्रेस नोट देतो. हा प्रेस नोट दे, सांगायचं असेल तर. प्रेस नोट. क्या आगे थोड़े एक प्रेस नोट. ठाणे शहरामध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण ठाणे शहरात आढळायला लागल्यानंतर प्रशासनाने ग्लोबल हॉस्पिटल असेल, मुंब्रा कंसा हॉस्पिटल असेल, काळवा हॉस्पिटल असेल, बुश कंपनी असेल, घोडबंदर असेल, अशा अनेक ठिकाणी त्या रुग्णांना हॉस्पिटल चालू करण्यात आली. कालांतराने रुग्णांची संख्या गेल्या 2 महिन्यात झपाट्याने कमी होते. आणि यापूर्वी मी हुल्टास कंपनीच्या बाबतीत कमिशनरना पत्र दिलं होतं की आवश्यकता नसताना या ठिकाणी सिडकोच्या पैशाची उधळपट्टी एका आमदाराच्या हट्टापायी त्या ठिकाणी प्रशासनाने निविदा काढली आणि ती निविदा 17 कोटीचं काम असताना ती निविदा 23 कोटीपर्यंत नेण्यात आली. आयुक्तांना या ठिकाणी मी पत्र दिलं, परंतु प्रशासनाने घाईगडबडीने त्या ठिकाणी ठेकेदाराला कार्यादेश आत्ताच 10 दिवसापूर्वी दिलेले आहे. माझं म्हणणं एकच आहे प्रशासनाला की कालपर्यंत ग्लोबलमध्ये आपले 1100 बेड आहेत, ग्लोबलमध्ये 150 फक्त रुग्ण आहेत. बुश कंपनीमध्ये 2 महिन्यापूर्वी उद्घाटन केलं. उद्घाटनच्या दिवशी 3 पेशंट होते. बुश कंपनीच्या इथे आता हॉस्पिटल बंद करण्यात आलेलं आहे. कळवा हॉस्पिटलच्या इथे 90 पेशंट आहेत. कौसा स्टेडियमच्या इथे 100 पेशंट आहेत. उद्धव ठाकरेंनी आता 8 दिवसापूर्वी घोडबंदरला एक उद्घाटन केलं, त्या ठिकाणी 3 पेशंट आहेत. या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून प्रशासन या ठिकाणी शिवसेनेला पूर्ण पाठीशी घालतंय आणि ठेकेदाराच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतापी आमदार हा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी भ्रष्टाचार करतो असा माझा स्पष्ट आरोप आहे. आपण प्रतापी आमदार कोण तेरा शोधा. आपण मी प्रेस नोटमध्ये लिहिले. आहे प्रेस नोट. शुक्रवार 18 तारखेला सकाळी वर्तक नगर पोलीस स्टेशनला मी प्रताप सरनाईक ह्या फोर्जरी विहान गार्डनच्या फोर्जरी संबंधी पोलीस कंप्लेंट आम्ही फाईल करू. किती वाजता? नाही, पोलीस स्टेशनला जावं लागतं. म्हणजे संबंधित पोलीस स्टेशन वर्तक नगर येते. वर्तक नगर पोलीस स्टेशन. तर
शुक्रवार 18 तारखेला सकाळी जायचं आहे. वेळ कुठली सोयीची असते तुम्हाला? 11:30, 12, 12 वाजता. नाही, 12 एक संयुक्तिक हे होते. शुक्रवार 18 तारखेला 12 वाजता डायरेक्ट वर्तकनगर पोलीस स्टेशन. ऑफिस आहे तेच वर्तकनगर पोलीस स्टेशन तर कळेल ना. हा बिल्डिंग ऑफिसच्या इकडची पुढची प्रशांत कॉर्नर त्याच्या खाली जाय. तुम्हाला एक व्हॉट्सअप पाठव, मी तुला फोटो पाठवून देतो. एक छोटा बायोडेटा मी बघतो तिकडे. हा एकच तुम्हाला व्हॉट्सअप कर ना, मी तुला पाठवून देतो फोटो. ज्यांना ज्यांना फोटो पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअप करा 9821082582. मग मी तुम्हाला फोटो पाठवून देतो. काल आम्ही गेलो होतो ना, मी आणि संजय, ते फोटो पाठवून देतो. म्हणजे त्यात विहांग गार्डन, प्रताप सरनाईकचं ऑफिस सगळं आहे. ते तुम्हाला मेसेज करून देणं आला नाही. 8258 म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप कर जमलं तर. सर कांजूर मागचा मेट्रोचं जे काय काम आहे त्याला स्थगिती दिली आहे, काय सांगाल याबद्दल? काय प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणामुळे मुंबईकरांना 5,000 कोटीचा खर्च, 5 वर्ष मेट्रो प्रकल्प बारगळला. आता मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की ठाकरे सरकार खोटं काम करीत आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या जागेवर स्टे दिला आहे. या जागेसंबंधी महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये, जुलै 2019 मध्ये केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. स्वतः अधिकारी गेले होते की ही जागा तुमची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पण आपल्या आदेशात दिलं होतं ही विवादित जागा आहे. तरी उद्धव ठाकरेजीने खोटा आदेश दिला होता आणि त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागणार. उद्धव ठाकरेजी यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी आणि पालकमंत्री ठाकरे परिवारचे त्यांनी राजीनामा द्यावा. ओके हा सरनाईक. शिवसेना नेता प्रताप सरनाईक जो सॉरी रे, मी हिंदीत बोललो होतो परत. उद्धव ठाकरेजींचे जोडीदार शिवसेना नेता प्रताप सरनाईक यांनी ठाणे रेमंड कंपनी समोर विहांग गार्डन येथे 2013 मधली अनधिकृत बिल्डिंग बांधल्या. 2008 मध्ये ठाणे महापालिकेने सांगितलं हे बिल्डिंग अनधिकृत आहेत, ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं नाही. तरी त्यातील सगळ्या फ्लॅट प्रताप सरनाईकांनी विकल्या आणि त्यातली एक कंपनी बंद करून पळून गेली. 2012 मध्ये त्याच्या विरोधात ठाणे महापालिकेने बिल्डिंग पाडण्याचे आदेश दिले. आजपर्यंत या विषयात काही कारवाई झालेली नाही आहे. प्रताप सरनाईकनी मध्यम वर्गांची फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. थँक्यू. सेट हो द्या. काही करू ओके रोल. हा सर. हा सर, आज प्रेस नोट काढलंय, काय विषय? प्रेस नोट व्होल्टास कंपनी या ठिकाणी जे हॉस्पिटल चालू करण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये आयुक्तांना मी 2 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं की कोविडचे रुग्ण हे ठाणे शहरात आपण कमी होत चाललेले आहे आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शासनाचा निधी आणून हॉस्पिटलचा सपाटा चालवलेला आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होत चाललेली आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत. महिन्यापूर्वी ज्या हॉस्पिटलची उद्घाटनं केली आहेत त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट एकही ॲडमिट नाही आहे. काल एकंदर माहिती घेतली असता ज्या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटल आहे तिथे 1100 बेड आहेत, त्या ठिकाणी 150 पेशंट आहेत. बुश कंपनीचं 2 महिन्यापूर्वी कंपनीमध्ये उद्घाटन केलं, त्या ठिकाणी ते हॉस्पिटल बंद करण्यात आलेलं आहे. बोरिवडे गावामध्ये
नुकतंच त्या ठिकाणी चालू केलं 10 दिवसापूर्वी हॉस्पिटल. त्या ठिकाणी 5 पेशंट आहेत. कळवा हॉस्पिटल सह्याद्री या ठिकाणी कोविड हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी 90 पेशंट आहेत. कौसा हॉस्पिटलच्या इकडे 50 पेशंट आहेत. उपलब्ध हॉस्पिटलमध्ये बेड असतानाही एखाद्या आमदाराच्या हट्टापायी या ठिकाणी प्रशासन जाणून बुजून भ्रष्टाचाराला खत घालतंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. व्होल्टास कंपनीच्या बाबतीत मी आयुक्तांना पत्र दिलं होतं, परंतु त्या पत्राकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी आमदाराच्या दबावाखाली प्रशासन काम करतंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. व्होल्टास कंपनीमध्ये आता पुन्हा 1100 बेडचं हॉस्पिटल चालू करण्याची वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सिडकोनी जरी निधी दिलेला असेल तरी त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी प्रशासन आणि आमदार यांच्या माध्यमातून होत असल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे. ओके.